आपल्या इंस्टाग्रामवर दाबेलीच्या रेसिपीला तब्बल 4 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले. खूप जणांनी मला मेसेज करून फुल रेसिपीची मागणीही केली होती. म्हणून आज मी घेऊन आले आहे एकदम परफेक्ट स्ट्रीट स्टाईल दाबेलीची संपूर्ण रेसिपी. चला तर मग सुरुवात करूया. आंबट गोड चटणीसाठी सर्वात पहिले एका सॉसपॅन मध्ये थोडं तेल घालून त्यात हळद आणि चटणी, त्यातच भिजवलेली चिंच गाळून त्याचा संपूर्ण पल्प काढून टाकायचा. नंतर भिजवलेल्या गुळाचे पाणी एकत्र करून त्यात मीठ आणि धणे जिरे पावडर टाकून थोडा वेळ उकळून घ्यायचं. लक्षात ठेवा, हे मिश्रण फार घट्टही करायचं नाही, कारण थंड झाल्यावर ही आंबट गोड चटणी थोडी दाटसर होतेच. आता लसणाच्या चटणीसाठी एका मिक्सरच्या भांड्यात 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि थोडं पाणी घालून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची. नंतर एका पॅन मध्ये तेल टाकून हळद, चटणी आणि लसणाची पेस्ट टाकून छान परतवून घ्यायची. तुम्ही बघू शकता चटणीला तेल सुटलं आहे आणि छान कलरही आलेला आहे. मसाला दाणे करण्यासाठी एका पॅन मध्ये थोडं तेल घालून त्यात चटणी, हळद आणि खारे शेंगदाणे टाकून त्यावर हा कच्ची दाबेली मसाला आहे तो 1 चमचा ह्या दाण्यांवर टाकून परतवून घेऊ. तयार आहे मसाला शेंगदाणे. त्याच्यासोबत 1 वाटी डाळिंबाचे दाणे, बारीक शेव, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, किसलेलं खोबरं, द्राक्ष हे साहित्य आपण तयार करून घ्यायचं आहे. आता करूया दाबेलीचं सर्वात महत्वाचं मिश्रण. एका पॅन मध्ये थोडं तेल, त्यात हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची, धणे जिरे पावडर टाकून तळून घ्यायची. आता त्यात थोडं पाणी टाकून त्यातच 1 टेबलस्पून दाबेली मसाला टाकून छान मिक्स करून घेऊ. आता ह्या मिश्रणात 4 ते 5 उकडलेले बटाटे टाकून मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेऊ. मॅश झाल्यावर त्यात चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेऊ. तयार आहे आपली दाबेलीची फिलिंग. आता हे बटाट्याचे सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये पसरवून घेऊ. हे मिश्रण थंड झाल्यावर ह्या मिश्रणावर द्राक्ष, डाळिंब, खोबऱ्याचा किस, चिरलेला कांदा, बारीक शेव, कोथिंबीर आणि मसाला शेंगदाणे घालून तयार करून घेऊ. दाबेलीची फिलिंग करण्यासाठी 1 दाबेली बन्स आतून कट करून घेऊ. त्यात तयार केलेली चिंच गुळाची चटणी, लसणाची चटणी आणि बटाट्याचं तयार केलेलं फिलिंग, त्यावरच थोडं एक्स्ट्रा कांदा, कुरकुरीत पीनट्स, शेव, कोथिंबीर घालून फिलिंग तयार करून घेतली. आणि आता सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे तयार केलेली दाबेली तव्यावर बटर टाकून दोन्ही बाजूने छान क्रिस्पी भाजून घेऊ. तयार आहे आपली स्ट्रीट स्टाईल दाबेली. जर तुम्हालाही ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा आणि अशा सोप्या व चविष्ट रेसिपीसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि चविष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि खुश रहा. बाय.